श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 8 संत वाङ्मयातील सोहम याचा भाग 15. संत भानुदासांचं सोहम. चेतविता याला कोण आहे येथे, ओहम सोहम भाते लावूनिया. फुंकितो तो कोण आणिक दुसरा, वर्म गुरुपुत्रा न कळेची. सृष्टीचा उभारा केला तो संकल्प, भानुदास दीप प्रज्वाळिला. संत गोरोबा महाराजांचं सोहम. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी, हरिनामे सोहंकरी सर्व काम. संत मुक्ताबाईंचा सोहम. जेथे जे पाहे ते तेथे आहे, उभारोनी बाहे वेद सांगे. सोमकांती झरा कोठील दुसरा, तत्वी तत्व धरा निजदृष्टी. हेतू मातू आम्हा अवघाची परमात्मा, सोहम भावे सोहम आत्मा सर्वी असे. मुक्त लग खूण मुक्ताई प्रमाण, देही देहो सौजन्य निज तेजे. संत एकनाथ महाराजांचं सोहम. सोहम नव्हे प्रपंच ज्ञान, अंतःकरण चतुष्टय योजन. इंद्रियांचे वर्तन नव्हे सोहम. सोहम नव्हे विषय पंचक, सोहम नव्हे त्रैशोधक. सोहमचा विवेक विरळा जाणे. सकार जाण माया, हंकार पुरुष शिष्यमया. शबल शुद्ध इये जाणावे पैगा. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा शबल पै साकार, शुद्ध तो हंकार ईश्वर पै. स्थूळ सूक्ष्म कारण हा सकारची जाण, हंकार तो महाकारण ज्ञानरूप. एका जनार्दनी तुर्या, सोहम ते दैवी माया. साक्षीत्वे जाण असे श्रोतिया सांगितले. एकनाथ महाराजांचा हा अभंग सोहम हे काय नाही आणि काय आहे या दोन्हीही गोष्टींचं उत्तम दिग्दर्शन करणारा आहे. महाराज म्हणतात, सोहम हे काही प्रपंच ज्ञान नाही. तसंच सोहम ही काही बाह्येंद्रिय संयुक्त मन, केवल मन, अहंकार आणि बुद्धी ह्या अंतःकरण चतुष्टयाबद्दल माहिती देणारी योजनाही नाही. सोहम जसं वरीलप्रमाणे नाही, तसंच ती काही नेत्र, कर्ण, घ्राण, रसना आणि त्वचा ह्या 5 ज्ञानेंद्रियांची वा वाचा, हात, पाय, गुदेंद्रिय, जननेंद्रिय ह्या 5 कर्मेंद्रियांची यंत्रणा समजावून देणारी गोष्ट नाही. पुढे ते सांगतात, सोहम जसं वरीलप्रमाणे नाही, त्याचप्रमाणे सत्व रजतम ह्या त्रिगुणाचाच पसारा केवळ उलगडून दाखवणारी ती काही योजना नाही. मग सोहम आहे तरी काय हे सांगताना महाराज पुढे म्हणतात, सकार जाण माया, हंकार पुरुष शिष्यमय. सकार म्हणजे प्रकृती होय आणि हकार म्हणजे पुरुष होय. ह्या पुरुष प्रकृतीचा संबंध दाखवणारा, खेळ दाखवणारा असा हा सोहम आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही आम्हा भक्तांची आराध्य दैवत, प्रेमस्थळ, परंतु ही दैवत साकारातच समाविष्ट आहेत. ही दैवत म्हणजे साधकाची परमोच्च सत्वगुणी मायाच असते. संत जनाबाईंचा हा अभंग पाहूया. तो अभंग हेच सांगतो. जनाबाई म्हणतात, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देत दासीजनी. दैवत ही मायेनेच निर्माण केली आहेत असं सांगून एकनाथ महाराज पुढं सांगतात, स्थूल सूक्ष्म कारण हे देहही साकारातच समाविष्ट होतात. ते देहही मायेनेच अस्तित्वात आहेत.
पण महाकारण जो ज्ञानरूप आहे तो मात्र हंकार आहे. महाराज म्हणतात, सद्गुरूंच्या कृपेनं मी महाकारण तुर्या ह्याही पलीकडे गेलो. सोहमनं दैवी मायेचा उलगडा करून घेतला आणि साक्षीत्व गाठलं. तरी सोहम नव्हे याग, सोहम नव्हे त्याग आणि अष्टांग योग, सोहम नव्हे. सोहम नव्हे दान, सोहम नव्हे तीर्थ मंत्रादी दीक्षित, सोहम नोहे. सोहम नव्हे वारा पंचभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणती. एका जनार्दने आपण आपणासी जाणणे, साक्षीत्व देखणे तेची सोहम. नाथ महाराज आपल्या या दुसऱ्या अभंगात म्हणतात की सोहम म्हणजे काही यज्ञ यागादी कृत्य नाही. तसंच सोहम म्हणजे काही केवळ त्याग व दान ह्या कल्पना दाखवणारी गोष्ट नाही. नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाविष्ट असलेला अष्टांग योग म्हणजे केवळ सोहम नव्हे. तसंच तीर्थादी स्थळांची महती सांगणारा सोहम हा काही आदेश नाही किंवा दुसऱ्याला मंत्र दीक्षित करून घेण्याचाच केवळ मार्ग नाही. प्राणवायूची म्हणजे प्रभंजन माहिती करून देणारा सोहम नव्हे. त्याचप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांचा विश्वातील पसाराच केवळ समजावून देणारा तो मंत्र नाही. मानवी जीवनात साक्षीत्व ठेवून आपलीच आपणाशी खरी ओळख करून देऊन आत्मा चिदंशे स्वानंदपूर्ण कसा आहे हे पटवून देणारा, त्याची अनुभूती करून देणारा, जीवाला प्रदीर्घ अनुसंधानानंतर स्वरूपानंदी रममाण करणारा सोहम हा एक मार्ग आहे. साधू संत सत्पुरुष हे जाणतात आणि अशाच सोहमची साधकाला माहिती सांगतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.